सध्याच्या राजकारणात आणि सत्ताधारी पक्षात नैतिकता शिल्लक नाही अशा शब्दात विश्वजित कदमांनी सरकारवर टीका केली। गंभीर आरोप होऊन देखील मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे राजीनामा देत नाहीत, त्यामुळे सध्या नैतिकता शिल्लक नाही असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय। संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली। अमित शहांची भेट घेणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे असं आठवलेंनी म्हटलंय। 22 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांनी शहांची भेट घेतल्याचा दावा राऊतांनी केला होता। अमरावती जिल्ह्यात 10,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात, त्यामुळे अपात्र बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणं बंद होणार आहे। दरम्यान अमरावतीमधील 20 महिलांनी स्वतःहून या योजनेतनं माघार घेतली आहे। वर्ध्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात बहुचर्चेत राहिलेल्या उड्डाण पुलाच्या अखेरच्या टप्प्याचं काम सुरू आहे। लोखंडी गडर पुलाच्यावर कॉन्क्रीट टाकलं जातं। कोरोना आणि तांत्रिक बाबींमुळे काम धीम्या गतीनं सुरू होतं, मात्र आता उड्डाण पूल वर्धेकरांसाठी लवकरच सुरू होणार आहे अशी प्रतिक्रिया बांधकाम विभागानं दिली आहे। येवल्यामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आलं। पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय संकुल या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली। त्यामध्ये 6 टन कचरा संकलित करण्यात आला आहे। अकोल्यात पोलीस दलाच्या वतीनं वॉकी टॉकी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता, तर यावेळी मराठी चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। सोलापुरातील उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाची पाहणी आयुक्त सचिन ओंबासे यांनी केली आहे। यावेळी आयुक्त ओंबासे यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पंप हाऊसची माहिती घेतली। तसंच जलवाहिनी प्रकल्पात 110 किलोमीटरपैकी 108 किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय। साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माण तालुक्यातील विविध परिषद शाळांना भेट दिलेली आहे, तर शाळेमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाटलांनी माहिती घेतली। तर त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सोबत संवाद साधला। वाशिममध्ये नंदिकेश्वर महाराज उत्सवाच्या निमित्तानं ग्रंथ मिरवणूक उत्साहात पार पडली आहे। या मिरवणुकीमध्ये लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला। लहान मुलांमध्ये भक्तिभाव रुजावा या उद्देशानं गावकऱ्यांनी मिरवणुकीमध्ये लहानांसाठी विशेष उपाययोजना केल्या। उस्माडी गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। 5व्या दिवशीही पाणी न आल्यामुळे नागरिक संतापलेत। पाणीपट्ट्या थकीत असल्यामुळे ग्रामपंचायतीनं पाणी पुरवठा खंडित केलाय। पिण्याचं पाणी सोडावं यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले। दौंड पोलीस ठाण्यासमोरून बाईकची चोरी झाली आहे। दरम्यान चोरलेली बाईक आणि 4 वाहनांसोबत पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे। या चोरट्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत। जुन्नर तालुक्याच्या आळेफाटामध्ये एका मोबाईल शॉपमध्ये महागड्या मोबाईलची चोरी झाली। आळेफाटा पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे, तर चोरट्यांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। नाशिकमधील एका बेकरीची 2 तरुणांनी तोडफोड केली। बेकरी चालकानं पावाचे पैसे मागितल्याच्या रागामुळे तरुणांनी तोडफोड केली आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। गोंदियाच्या तिरोडा रेल्वे स्थानकातून चोरट्यांना बाईक लंपास केली आहे। या घटनेबाबत बाईक मालकानं रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली। या प्रकारामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्यानं चोरट्याला अटक केली आहे। अहिल्यानगर शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडनं सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह एकूण 2,24,000चा मुद्देमाल जप्त केला। हा आरोपी शहरात फिरत होता अशी माहिती मिळताच त्यांनी अभिमन्यू कुसळकर याला ताब्यात घेतलंय। शिरूर तालुक्यातील कारेगावात बलात्कार करून सोन्याची चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींनी चाकूचा धाक दाखवत तरुणीला मारहाण करून तरुणीवर बलात्कार केला आणि तिच्या अंगावरील सोन्याची चोरी केली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर कारवाई केली। नंदुरबार जिल्ह्यात चिकन पॉक्सचा धोका वाढलाय। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लहान मुलांमध्ये सर्वाधिक चिकन पॉक्सची लागण झाल्याचं समोर आलं। ताप येणं, अंगाला पुरळ, फोड येण्याचा धोका असल्यानं पालकांनी वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। कोयना धरणातून वीज निर्मिती करण्यासाठी उभारण्यात आलेल्या टनेलमधनं गळती सुरू झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा यावर्षी टनेलमधनं गळती वाढली।
विहीर आणि टनेलमधील लिकेज वाढल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.